नमस्कार सर. नमस्कार. इथला आपला परिचय द्या ना. मी युवराज गौतम गोसावी, राहणार गोठाणे, तालुका जिल्हा नंदुरबार. ओके, म्हणजे दोंडाईचा आणि नंदुरबारच्या मध्यभागाला आपला मध्यभागाला. ओके, आपला टोटल किती गायींचा गोठा आहे? आमच्याकडे आहे 17-18 गायी आहेत दूधच्या. त्याच्यातनं आम्ही आता 14 गायींचं बाकीचे गाव गेलेले आहे. 14 गायींचं दूध चालू आहे आणि बाकी गाव गेलेले. आणि 14 मध्ये पण जवळपास 2-3 आहेत, सगळे गाव गेलेले आहेत आपण. मिल्क चार्जरचा वापर कधीपासून करता? मिल्क चार्जर आम्ही जवळपास 15 ऑगस्ट पासून करत होतो. 15 ऑगस्ट 1 वर्ष. 15 ऑगस्ट गेला 1 वर्ष झालं. आम्ही मध्ये थोडं बंद केला होता. अच्छा, नंतर सगळे झाल्या मग आम्ही वापस चालू केलं. बरं, बंद केल्यानंतरचा काय अनुभव? बंद केला तर दूध कमी व्हायचं. कमी व्हायचं. अजून पंकज सर, आता समजा तुमचं पण तुम्ही डेली गोठ्यावरती असता, तुमचा काय अनुभव आहे दूध बंद केल्यानंतर? आपलं ते मिल्क चार्जर बंद केल्यानंतर मिल्क चार्जर जवळजवळ 10 महिने कंटिन्यू सुरू होतं आपलं. 15 ऑगस्ट पासून कंटिन्यू मे महिन्यानंतर चालू होतं. मे महिन्यानंतर एक 3-1 महिन्याचा ब्रेक आला आमचा. 3-1 महिने रेट नव्हते दुधाला किंवा त्यावेळेस आपल्या बऱ्याचशा काही गाप गेलेल्या होत्या. कमी झाल्यामुळे असं झालं, पहिला 1 महिना तर आम्हाला तेवढं जाणवलं नाही मिल्क चार्जर बंद झालेलं आहे आणि गायींना काही असं. पण जसं त्या गायींची तब्येत वगैरे ना थोडंसं असं विकनेस वाटायला लागला. दुधाचा रेशो एकदम कमी झाला आणि परत कन्सिव्ह व्हायचे प्रॉब्लेम थोडे वाटायला लागले. गायी चारा व्यवस्थित खात नव्हत्या. जी नेहमीची सवय झाली होती ना त्या सवयीप्रमाणे चारा नव्हता आणि चकाकी वगैरे. म्हणजे कंटिन्यू 10 महिने वापरल्यानंतर जो रिझल्ट आम्हाला मिळालेला होता ना, मग तो असं परत लगेच पाहता नाही आला. नंतर 3 महिन्यापर्यंत सगळं ब्रेक होऊन गेलं. म्हणजे ते लगेच तुम्हाला तो डिफरन्स लगेच जाणवून दिला. म्हणजे पहिल्या महिन्यात जाणवलं नाही, कारण तुम्ही 10 महिने कंटिन्यू खाऊ घालत होते. म्हणजे त्या 10 महिन्यामध्ये हळूहळू जेवढं त्याच्या शरीरामध्ये पोषण होतं तेवढ्या एका महिन्याभरामध्ये ते कव्हर झालं. पण मग त्याच्यानंतर त्यांनी असले रंग दाखवायला सुरुवात. नंतर हळूहळू त्यांचं पोषण कमी झालं का, पोषण कमी झालं लागलं. आम्ही चालू केलं हे महिन्याला आमच्या 2 बॅगा लागतात. आता 25 किलोच्या 2 बॅगा रेग्युलर चालू आहे. काही गायींना आम्ही 100 ग्रॅम देतोय तिकडच्या गायींना कन्सिव्ह साठी. आता ते पण येत आहे बरोबर, म्हणजे येत आहे. आणि समजा तुम्ही मिल्क चार्जर कडे वळाले कसे? आमचे एक अधिकारी आहेत, मला विस्तार अधिकारीच आहेत ते. तर ते असंच गोट्यावर भेट द्यायला आले. मग त्यांनी ऑलरेडी वापरलेलं होतं पहिले, त्यांच्याकडे म्हशी होत्या आणि ते आपले 3 वर्षापासून SCT वैदिकचे युजर आहेत, म्हणजे ॲग्रीचे प्रॉडक्टला, म्हणजे शेतात पण त्यांचा वापर आहे. ते आल्यानंतर एक गाय आमची होती, ती बसलेली होती, थोडी हाडकुडी होती ती. तो तेव्हा वापर नव्हता आपला काही. आम्ही वेस्ट टू मिन गोल्ड वगैरे जे पण मिनरल मिक्सर बाजारातले आहेत ना सगळे वापरत होतो नेहमी. तरी काही प्रॉब्लेम होतेच. मग ती गाय पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हिला तुम्ही मिल्क चार्जर म्हणून असं एक प्रॉडक्ट आहे, तुम्ही खाऊ घाला फक्त म्हणे. मग तिच्यावरची चकाकी आणि ती थोडं चरवण बाहेर काढायची. हा, मग ते चरवण बाहेर काढायची, तिचा तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता सुरुवातीला मग आम्हाला काही एवढं म्हणजे 15 दिवस मी काही विचार केला नाही. मग ते प्रॉब्लेम वाटतच होता त्या गाईचा. म्हटलं साहेब बोलले होते आपल्याला असं तर चेक करून पाहूया म्हटलं आपण. मग युट्यूबला मी चेक केलं, मिल्क चार्जर टाकलं आणि युट्यूबला आपले बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळाले. युट्यूबला व्हिडिओ पाहिले तर आम्ही जवळजवळ एकदम विश्वास बसला नाही सुरुवातीला. ते व्हिडिओ पाहिले मी जवळजवळ 2 महिन्यापर्यंत व्हिडिओ पाहत होतो. मग 2 महिन्यानं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना पण कॉल केले. मग ते आपण युजर्सला कॉल केले. एक सांगली, सातारा वगैरे तिकडचे ऍड्रेस होते त्याच्यावर. त्यांना कॉल केले, त्यांनी पण आपल्याला म्हणजे खूप चांगला रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही एकदा फक्त वापरल्यानंतर तुम्ही सोडणारच नाहीत म्हणजे. म्हटलं आम्ही विचार केला की वापरून बघूया. 15 ऑगस्टला मी सकाळी कार्यक्रम करून आलो झेंडावंदनचा आणि दुपारून आम्ही निर्णय घेतला. पण आता आपल्या एवढ्या गायी होत्या आणि एवढे प्रॉब्लेम होते आपले. 1 किलो घ्यायला जाऊ म्हटलं, जर कधी रिझल्ट निघाला तर सगळ्याच गायींना सुरू करायचा मग सुटेल आपल्याला. मग काय करायचं, मग जातील म्हटलं 7,500 तर 7,500 गायींनाच पोषण मिळणार आहे. 1 बॅगच घेऊन येऊ म्हटलं.
आम्ही बॅगच आणली होती पूर्ण. अच्छा. म्हणजे सुरुवातच बॅगने केलेली पहिली. पूर्ण एक बॅग वापरली आपण हा आणि 1 वर्ष वापरतोय म्हणजे Continue वापरलं 1 वर्ष. तर दुधाचं दूध खातानाच आम्हाला कळून गेलं की मिल्क चार्जरचं दूध काय आहे आणि मिल्क चार्जर नसताना दुधाची चव कशी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ते आता ते फॅट वगैरे सगळ्या गोष्टींचा बदल झाला आहे. जवळपास म्हणजे 60-70 लिटर दूध किरकोळ मध्ये विकलं जातं बंड्यांना. लोक आम्हाला सांगतात की बाबा आमचं या गाईचं दूध पिल्यानंतर दुसऱ्या गाईचं दूध नाही परत बरोबर. म्हणजे त्यांना तर असे अनुभव आता लोक सांगतात ना, लहान पोरं वगैरे ना ते तुम्हाला ते दुकानवाले वगैरे सांगायचे ना. हा दुकानदार वगैरे सांगायचे की गावातले धनगर कंपनी आहे, लहान पोरं पिताना दूध ते म्हणे बुवा आमचे पोरं पित नाही दुसऱ्या गाईचं, त्यांच्या घरच्या गाईचं पण नाही दूध पित, असं काय कारण आहे याचं. म्हटलं असं असं आम्ही वैदिकचे प्रॉडक्ट खाऊ घालतो चार्जर, त्याच्यामुळं थोडं दुधाला म्हणजे क्वालिटी चांगली आहे बुवा त्याची. म्हणजे ते बाकीचं जे दूध आहे ते थोडंसं बेचव लागतं, मिल्क चार्जरचं दूध टेस्टी लागतं आणि गोड लागतं. गोड लागतं. त्याच्यामुळे मग ते लहान लेकराला सुद्धा कळून जातं. आता हा जो व्यवसाय तुम्ही मिल्क चार्जर सगळा अनुभव सांगितला, याच्या आधीपासून पण तुम्ही दूध व्यवसायात आहे बरोबर. किती वर्ष झाले? आम्हाला आता 8 वर्ष 8 वर्ष चालू. म्हणजे तुमचा अनुभव चांगला आहे बरोबर या दूध व्यवसायामध्ये. आज समजा तुम्ही हे उत्पादन 1 वर्षापासून वापरायला लागले बरोबर, तुम्हाला असं वाटत नाही समजा आता गाईचं जे चमक आहे, शरीर आहे, हे तर बनलेलं आहे, पण जो काही बाकीचा जो काही खर्च आहे, इतर खर्च डॉक्टर झिरो आहे, पूर्ण झिरो. डॉक्टर नाही आता आमच्या गोठ्यावर गरज नाही पडत. नाही फक्त डिलिव्हरीच्या वेळेस एखाद वेळेस सिजरी वगैरे करायची वेळ आली तेवढा. खूप काही मेजर प्रॉब्लेम राहिला जो आपण डॉक्टर शिवाय सॉल्व्ह नाही करू शकत. डॉक्टर एखाद्या गाईला वेतांना प्रॉब्लेम होतात, मग तेवढ्या पुरतं आम्ही. त्याच्यानंतर जो काही आपण म्हणतो का मेडिसिन वगैरे असतात हे पण बंद झालं. ते पण पूर्ण बंद. काहीच नाही. त्याच्या आधी 1 वर्ष आधी खर्च यायचा का डॉक्टर? आधी यायचं तरी एक अंदाजे वर्षाचा तसं काय सांगतो एखाद वेळेस काय 2-4-5 हजार पण येऊन जायचा, 10,000 पण येऊन जायचं, म्हणजे वर्ष 5-50 हजार यायचं बरोबर. आता मेजर प्रमाणे गाभणं जाणं बरोबर, इकडच्या भागात गर्भधारणं न होणं बरोबर. इकडच्या भागामध्ये ना आता पंकज सर पण फिरतात, मी पण फिरतो. इकडच्या भागामध्ये मोस्ट ऑफ प्रॉब्लेम जो आहे की जनावर माझ्यावरती व्यवस्थित नाही येणे. बरोबर. जर कन्सिव्ह आणि व्यवस्थित कन्सिव्ह नाही होणं, बरं जर आपण ट्यूब वगैरे जरी भरली तरी ती उलटणे, हा प्रॉब्लेम इकडं हीटमुळे सगळ्यात जास्त आहे की नाही सर? सर म्हणजे जवळजवळ आम्ही 2018 पासून गाई सांभाळतोय. तर 2018 पासून आम्ही सलग शेवटचे हे 6-7 वर्ष जे आहेत ना, ते 6 वर्ष आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली होती. म्हणजे काही असा पंचक्रोशीत गोठा नाही तुम्हाला मिळणार इकडच्या भागात. गाईंना पाणी जागेवर, सगळ्या गोष्टी कोरड्या चाऱ्याचा आम्ही पूर्णच शेड भरलेला असतो. परत मिनरल मिक्सचर म्हणजे पूर्ण 6 वर्ष आम्ही मिनरल मिक्सचर कंटिन्यू ठेवलेलं होतं. बरोबर. फीड आपली एकदम स्टँडर्ड असते, कांडी जी वापरतो आपण ती. सगळ्या गोष्टी मेंटेन राहून आम्हाला इतके प्रॉब्लेम होते की मग आम्हाला ते पण म्हणजे मिल्क चार्जर जे आम्हाला 1-1.5 वर्षापासून जे मिल्क चार्जर भेटलं ना, तो एक वरदानच होतं. कारण ते सगळा खर्च आमचा बंद झाला. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे ग्राहक आहे तो संतुष्ट झाला. बरोबर. एवढे मार्केटमध्ये वेगवेगळे दूध येतात विकायला बरोबर, डेअरीवर येतात, मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत जे दूध विकतात बरोबर. लोक आपल्याकडे येण्याचं काहीतरी कारण तर पाहिजे बरोबर आहे की नाही, काहीतरी उत्कृष्ट दर्जा वगैरे. तर तुम्हाला असं वाटतं का जे आपण करतो म्हणजे आज शेतीचं सगळे लोक करतात, पण पीक जेव्हा चांगलं येतं समोरचं प्रशंसा करतं तर आनंद वाटतो. तर तुम्हाला असं आनंद वाटतो का समोरचं म्हणतो की नाही आम्हाला तुमचंच दूध द्यायचंय? ते तर आनंद वाटतो ना सर, वाटतो. आणि दुसरी गोष्ट असं वाटतं की बाबा आता जेव्हापासून मिल्क चार्जर चालू झालं बाबा गोठीची पण थोडीशी आपण म्हणतो डोकेदुखी ती कमी झाली. आम्हाला जास्त आहे ना प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम यायचा सर, तो आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर कमी झाला. हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेले. आम्हाला आता काही टेन्शन नाहीये गोठ्यात. मित्र
मित्र मंडळी तुमच्या गोठ्यावर येतात, तुमचं दूध बघताय मार्केटमध्ये, त्यांचा काय अनुभव वाटतो त्यांच्या दुधामध्ये आपल्या दुधामध्ये? फरक आहे ना सर त्यांचा ना आपल्यामध्ये. आपलं तर कसं बिगर याच्या दूध जातो डायरेक्ट. बरोबर. म्हणजे मला सर सांगितलं 4.5 लागतो आमच्या दुधाला. आज आपण जे काही दुधाचा फॅट आहे, क्वालिटी आहे किंवा गाईंची म्हणजे जे काही बांधणी आहे शरीराची, आरोग्य आहे, याच्यामध्ये शरीरामध्ये सुधारणा झाली. बरोबर. आणि एकंदरीत आज समजा आपले टोटल जनावर किती गोठ्यामध्ये? आता जवळजवळ 40 छोटे मोठे सगळे 41 आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का बाबा आता समजा जे काही दूध व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतं मिल्क चार्जर? हो, ठरू शकतं. वापरलं तर ठरू शकतं. बरोबर. आज लोक म्हणजे भरपूर लोक आनंदाने गोठ्यात 5-50 गाई टाकतात. बरोबर. पण त्यांना जो काही डॉक्टरचा खर्च आहे किंवा इतर खर्च आहे त्याच्यामध्येच त्यांचा पूर्ण आपण म्हणतो खर्च पाणी त्याच्यातच जातो. बरोबर. मिनरल मिक्सर असो, मेडिसिन असो, गाईंचा आजारपण असो, थंडी वाढली, गाईला ताप आला, सर्दी आली, बरोबर, टेम्परेचर वाढलं तरी गाई रिवर्स आली. तुम्हाला असं वाटत नाही का बाबा आता पण आपण इथं थांबलेलो, आता साधारणतः 7:30 वाजले, साधारणतः आता पण आपण जर थंडी जर पाहिली तर आता पण एक साधारणतः 18-20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. बरोबर. थंडीमध्ये याच्या आधी तुम्हाला वाटायचं थंडीमध्ये गाय रिवर्स येणं, टेबल न राहणं? आमच्या गायचा काही रिवर्स होत नाही. याच्या आधी 1-1.5 वर्ष आधी मिल्क चार्जर वापर करण्याचा अगोदरचा अनुभव. थंडीमध्ये प्रॉब्लेम व्हायचा का? मग ऊन पडलं, थंडी वाढली, कमी जास्त व्हायचं. स्टेबल नव्हतं राहत. स्टेबल नाही. बरोबर. दूध स्टेबल नव्हतं राहत, क्वालिटी स्टेबल नव्हती. आता आमचं दूध एकसारखं स्टेबल चालतं. फक्त गायींना जास्त दिवस झाल्या ते हळूहळू कमी होत जातात 7-8 महिन्याला. एवढं दूध आमचं कमी होतं. बाकी एकसारखं आता या गाय एकसारखं दूध चालू आहे. एकसारखं चालू. जनावर आहे त्याच्यामुळे तुम्ही वळू पण म्हणजे मेल पण आहे, तर त्याला तुम्ही मिल्क चार्जर खाऊ घालतो, तो काय अनुभव आहे? वळूला म्हणजे वळूला आपण ज्यावेळेस सुरुवात केली ना त्यावेळेस, कारण ब्रीडिंगसाठी तोच महत्वाचा आहे आपल्याला, बरं का. म्हणजे तर ते आणि जनरली एवढे ते एकच वळू होता त्यावेळेस, दुसरा आपला तो तयार नव्हता, छोटा होता. ते एकच वळू होता आणि एवढ्या गायी आहेत. आता या पिरियडनुसार कसं आहे, सुरुवातीला मिल्क चार्जर जेव्हा नव्हतं ना सुरू आमचं त्यावेळेस काय परत रिपीट होणं. आता ते एकट्या वळूला एवढ्या गायी सांभाळणं म्हणजे तो पण प्रॉब्लेम यायचा. ते मिल्क चार्जर चालू झालं, त्यालाही खाऊ घातलं आम्ही आणि गायींनाही सुरू होतं. तर गायींचं म्हणजे एकदा आपण वळू लावला म्हणजे ती कन्झ्युम होऊन जायची. 100%. म्हणजे जो आपण म्हणतो फेल्युअर जाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं आणि त्याच्यामधला जो विकनेस आहे तो भरून काढला मिल्क चार्जरनी. आता कन्सिव्ह लवकर जाते, गर्भधारणा लवकर होते, वळू पण माझ्यावर येतो आणि गाईचं पण जे गर्भधारणाची जी क्षमता आहे ती वाढून गेलेली आहे. बरोबर. म्हणजे रिपीट जाणं कमी झालं. बरोबर. ते एकंदरीत सर आता तुम्ही शिक्षक आहे, बरोबर, तुमचे बंधू पूर्ण मोठाचं मॅनेजमेंट करतात आणि आज समजा तुम्ही मला सांगितलं 40-45 शेवटच्या ग्राहकापर्यंत संतुष्ट जाते, तर त्याचा एक दुसरा आनंद आहे. बरोबर. पैसा तर आपण माणूस कमवतो व्यवसायातून, पण जेव्हा आपण दुसऱ्याला संतुष्ट करतो आपण पण आनंदी राहतो. ते एकंदरीत जे काही शेतकरी आपला तुमचं धुळे झालं, नंदुरबार झालं, जळगाव झालं किंवा पूर्ण भारतातले महाराष्ट्रातले शेतकरी जे हे व्हिडिओ पाहतील, तर निश्चिंतपणे एक शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया राहील तुमचं? मिल्क चार्जर खरंच वापरलं पाहिजे का आणि काय शेतकऱ्यांना काय सांगाल? तर 100% मिल्क चार्जर वापरलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपण वापरत नाही ना तोपर्यंत त्याचे फायदे लोकांच्या लक्षात येणार. जनरली बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की ते महाग आहे, बरं का. पण आमचा असा अंदाज आहे की त्याच्या कॉस्टिंग इतकं दूध आणि फॅट या दोघं गोष्टींमध्ये आपला मिल्क चार्जरचा खर्च पूर्ण निघतो, बरं का, निघतो. आणि बाकीचे जेवढे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात गोठ्यावरती तो बोनस आहे सगळा. बोनस आहे. मग शेण घट्ट होणं, शेणाची क्वालिटी वाढणं, गायीची क्वालिटी वाढणं, चकाकी येणं, गाप जाणं वेळेवर. आणि जर कधी गोठ्यावर गायी गाप जात नसतील 3 महिने 4 महिन्याच्या आत जर कधी आपली गाय साठवली नाही आपण, ती गाब नाही गेली, ती जर 7-8 महिने वर्ष बरेच जणांकडे वर्ष गाई राहून जातात. बरोबर. तर एवढा जर लेट होत असेल तर त्याला दुग्ध व्यवसाय कधीच परवडणार नाही, कधीच नाही परवडणार. आणि ते सगळे प्रॉब्लेम मिल्क चार्जरमुळे सॉल्व्ह होतात. म्हणजे वापरलं पाहिजे. हो, 100% वापरलंच पाहिजे.
गोठ्यामध्ये आपण उभे हो हो ते समजा इतर गोठ्यांमध्ये तुम्ही फिरत असाल, हो हो तो वास माशा किंवा गोचिड वगैरे असं काही नाही आपल्या गोठ्यात वास वगैरे वास कधीच नाही नाही. आणि गाई आपण वर बघा तुम्ही मेन म्हणजे इथं आल्यानंतर आता आपण म्हणजे आम्ही पण गोठ्यात होतो हो तर आपल्याकडे एचएफ गाई देशी वाणी हो. दोन्ही पण आहे mix. बरोबर. बरोबर. तर मध्ये गेल्यानंतर मेन म्हणजे मासे दिसतात, हो दुर्गंधी येते शेणामधून, बरोबर. त्याच्यानंतर समजा गाय जी आहे ती अर्ध जो काही हे आहे चारा खाली पडलेला राहतो, वरती राहतो. तुम्ही ठेवण्याची गोष्ट वेगळी, पण गाईला पण एक सेन्स येतो हो. जेव्हा आपण मिल्क चार्जर देतो तेव्हा बाबा ही प्रॉपर आणणे आपल्यासाठी गरजेचं आहे, ती प्रॉपर खाते. खाते, बरोबर. भरपूर ठिकाणी गाई म्हणजे अर्धवट चारा खाणं किंवा अपचन होणं, आता काही काही ठिकाणी मक्याचा चारा बिट्या भरपूर वापरले जातात, ते शेणामध्ये येतं, बरोबर न पचता. आणि ती दुर्गंध जो आहे तो पचण्यामुळं माझ्या मते 100% जातोय आपला. आणि आज समजा आपण जर बघितलं तर पूर्ण गोठ्यामध्ये मला एक माशी नाही दिसली तुमच्या, म्हणजे आम्ही एवढं पूर्ण गोठा फिरलो माशी पण आणि डास नाही माशी नाही. त्याच्यामुळं येणारे जे रोगराईचं प्रमाण आहे सर तुम्हाला म्हणजे आज आपण म्हणतो मिल्क चार्जर एक, पण फायदे अनेक अनेक 100% आपल्याला इथं दिसतंय. आणि तुमचं त्याच्या मागची 1 वर्ष तपश्चर्या आहे का तुम्ही लावून धरलं. लोक आज म्हणतात का महाग आहे, महाग फक्त तुम्ही फक्त आपण म्हणतो प्रोटीन पावडर म्हणून नका. तुम्ही सगळ्या दृष्टीने जर पाहिलं का तिचं आरोग्य म्हणा, तिचं दूध म्हणा, तिचं शेण म्हणा, तिचं बाकीचं तुम्हाला मिळणारा जो काही म्हणजे आज बाय प्रोडक्ट आहे दुधामधला जे काही क्वालिटी आहे, हा जर एक हिशोब केला तर मला असं वाटतं 100% तुम्हाला यशस्वी वाटतं का आपण जे करतोय ते त्याच्यामध्ये यश मिळतंय का? मग एका गायला किती महिन्याला 900 रुपये खर्च आहे. 900 रुपये खर्च आहे. पण त्याच्यात डॉक्टर गेला मिल्क चार्जर मुळे 900 रुपये खर्च आहे, त्याच्यातनं आपले 500 रुपये फॅट आणि दूध मध्ये निघून येतात. बरोबर. उरले किती 400 400 रुपये. आपला मेंटेनन्स वाचतो ना. मेंटेनन्स वाचतं, डॉक्टर वाचतो, डोकेदुखी वाचते, परत रिपीट होणं वाचतं, बरोबर. 400 रुपये चांगलं राहतं. मिनरल मिक्सर आपण इजी देतातच. बरोबर आहे. 500 रुपये. त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे. मानसिक त्रास कमी होतो. हा, त्रास कमी. मानसिक त्रास आणि कमी मेन होतो. म्हणजे ग्राहक संतुष्ट राहतो. संतुष्ट होता. ते एकंदरीत जो काही तुम्ही आता माहिती दिली, आज समजा आपण गोटाणी म्हणजे गोटाणी गावात आहे आणि हा तालुका नंदुरबार येतो, हो. बरोबर. तर जे काही सर आपल्याला सरांनी माहिती दिली तर मला असं वाटतं का हा जो काही अनुभव आहे सगळ्या शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी आणि नक्कीच असा सुंदर गोठा किंवा हा व्यवसाय असंच प्रत्येकाने करावा. धन्यवाद.